नागपुर से एक चौंकाने वाली खबर सामने आई है, जहां एक युवक ने नशे की हालत में तेज रफ्तार से BMW गाड़ी चलाते हुए न सिर्फ फुटपाथ पर चढ़ा दी, बल्कि उसके वाहन से एक देसी पिस्तौल और कारतूस भी बरामद हुई है। घटना कोतवाली थाना क्षेत्र की है, जहां 1 अगस्त की रात करीब 12 बजे जुड़ी शुक्रवार स्थित शनि मंदिर के पास एक युवक शुभम सुनील महले ने नशे में धुत होकर तेज रफ्तार BMW कार MH04FZ 1987 फुटपाथ पर चढ़ा दी। मौके पर मौजूद बीट मार्शल ने तुरंत कार्रवाई करते हुए उसे हिरासत में लिया। जांच के दौरान जब गाड़ी की तलाशी ली गई तो पुलिस को कार के अंदर एक देसी पिस्टल, एक जिंदा कारतूस और करीब 9 लाख की BMW कार मिली। जब्त की गई वस्तुओं की कुल कीमत लगभग 9,26,000 रुपए बताई जा रही है। शुभम महले पर IPC की धारा 281, मोटर वाहन अधिनियम की धारा 184 और 185, भारतीय हथियार अधिनियम की धारा 3 व 25 तथा महाराष्ट्र पुलिस अधिनियम की धारा 135 के तहत मामला दर्ज किया गया है। साथ ही धारा 87(1)(3) के तहत निषेधाज्ञा के उल्लंघन का भी आरोप है। शहर में नशे की हालत में गाड़ी चलाना अब न सिर्फ खतरा बन चुका है, बल्कि ये कानून के सीधे उल्लंघन की श्रेणी में आता है। पुलिस की तत्परता से एक बड़ी घटना टल गई है, लेकिन सवाल ये उठता है कि हथियारों तक पहुंच इतनी आसानी से कैसे हो रही है। काल रात्री दारूच्या नशेमध्ये बेधारकपणे BMW कार चालवतानाची माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळावरून दारूच्या नशेच्या अंमलाखाली असलेल्या इसमला ताब्यात घेतलं। पोलीस स्टेशनमध्ये आणले असता त्याची वाहनाची BMW कारचा सर्च घेतला असता त्या सर्चमध्ये आम्हाला एक पिस्टल आणि मॅगझिन आणि कारतूस मिळालं। त्या कारमधल्या इसमाचं नाव होतं शुभम महले, राहणार गणेशपेठ। या इसमाच्या ताब्यातून ते कार आणि पिस्टल आम्ही जप्त केलेला आहे। हा आरोपी अभिलेखावर असून यापूर्वी सुद्धा त्याच्यावरती तहसील पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचा हे पिस्टल कोणाकडून आणलं त्याबाबतचा अधिक तपास कोतवाली पोलीस स्टेशनतर्फे चालू आहे। हा मुंबईवरून त्यांनी कार BMW परचेस केली होती आणि ती कार परचेस केल्यानंतर तो काल सायंकाळी 4:30च्या दरम्यान मुंबई ते नागपूर असा आला होता आणि थोडा वेळ घरी आराम केल्यानंतर तो कार घेऊन बाहेर फिरायला निघाला आणि तो गाडीतच मद्यप्राशन करून चालला होता आणि त्या मद्यप्राशनच्या धुंदीमध्ये शुक्रवारी रोड ह्या ठिकाणी ती गाडी डिवायडरला धडकली आणि धडकल्यावरून आम्हाला माहिती मिळाली आणि त्याला आम्ही त्यावेळेस ताब्यात घेतलं होतं। हा जो आरोपी आहे हा ज्यावेळेस नशेमध्ये होता त्यावेळेस हा एकटाच होता घटनास्थळी आणि त्याला एकट्यालाच आम्ही त्यावेळेस घटनास्थळावरून त्याला माहिती घेतली आणि माहिती घेऊन त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर याचं जेव्हा आम्ही अभिलेख पडताळला त्यावेळेस याच्यावरती गुन्हे दाखल होते आम्हाला दिसून आलं, म्हणून आम्ही संशयावरून त्या गाडीचं तात्काळ सर्च केला होता आणि यापूर्वी तहसील पोलीस स्टेशनमध्ये अशी माहिती आहे की 2 वेपनपैकी 1 वेपन त्याच्या ताब्यातून मिळालं होतं, 1 वेपन मिळणं बाकी होतं। ती वेपन काल त्याच्याकडून आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। कारण इसके लिए विशाल बंबरवार की रिपोर्ट।